तर आता आपण AI अँड फ्युचर करिअर मास्टर क्लास याला सुरुवात करत आहोत. प्रेझेंट केला जातो आहे MITM इंजिनिअरिंग कॉलेज ओरोस यांच्याकडून. तर पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट इज AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय. तर त्याची व्याख्या सिंपल अशी दिली जाते की इट इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स बाय विच वी कॅन मेक इंटेलिजंट मशीन्स दॅट कॅन बिहेव लाईक ह्युमन, थिंक लाईक ह्युमन अँड मेक डिसिजन्स लाईक ह्युमन. म्हणजे कम्प्युटर सायन्स ही ती एक ब्रांच आहे ज्याद्वारे अशा इंटेलिजंट मशीन बनवल्या जातात ज्या माणसासारख्या वागतील, माणसासारखे विचार करतील आणि माणसासारखे निर्णय घेतील. मग याच्यामध्ये 3 प्रकारचे टाईप पडतात. पहिलं म्हणजे वीक म्हणजे नॅरो, दुसरं म्हणजे जनरल आणि तिसरं म्हणजे सुपर. आता वीक नॅरो म्हणजे काय, तर त्याला जे काही टास्क दिलेलं आहे तेवढंच ते परफॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल चेसचा गेम तुमच्या मोबाईलमध्ये असेल किंवा कम्प्युटरमध्ये असेल, तर त्या ठिकाणी माणसासारखी बुद्धिमत्ता ती मशीन तुम्हाला दाखवते. चेस खेळते, कधी कधी ते तुम्हाला हरवतं, कधी कधी तुम्ही त्याला हरवता, पण ते माणसासारखे बिहेव करते, माणसासारखं डिसिजन घेते, बरोबर. मग त्या चेसच्या गेममध्ये लिमिटेशन काय आहे, त्या ठिकाणी आपण चेसच खेळू शकतो. तिथे आपण कार ड्राईव्ह करू शकतो का, नाही, तर त्याच्यासाठी वेगळे गेम आहेत. तिथे आपण शूटिंग करू शकतो का, तर नाही, त्याच्यासाठी वेगळे गेम आहेत. म्हणजे जेवढं टास्क दिलं आहे तेवढाच त्याचा परफॉर्मन्स आहे, तेवढाच त्याचा डोमेन आहे, म्हणजे नॅरो आहे, म्हणून याला नॅरो किंवा वीक AI म्हणतात. दुसरा म्हणजे जनरल AI, याच्यामध्ये परफॉर्मन्स ऑफ टास्क इज लाईक अ ह्युमन, हे मल्टीटास्किंग आहे आणि हे अजून इव्हॉल्व्ह होत आहे. आणि तिसरा टाईप म्हणजे सुपर AI, म्हणजे याच्यामध्ये माणसापेक्षा पॉवरफुल परफॉर्मन्स असतो AIचा, आणि हा सध्या हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे, पुढे जाऊन ते येणार आहे. पण याच्यावरती काही हॉलिवूडमध्ये म्हणा किंवा टॉलिवूडमध्ये म्हणा सिनेमा वगैरे आलेले आहेत. जसं रजनीकांतचा रोबोट पिक्चर, त्याच्यामध्ये त्यांनी एक चिट्टी नावाचा रोबोट दाखवला आहे ज्याच्या हातामधून हाताद्वारे तो शूट पण करू शकतो, बरोबर. मग त्याच्यामध्ये माणसापेक्षा जास्त कॅपॅसिटी दाखवलेले आहेत, कॅपॅबिलिटीज दाखवलेल्या आहेत. तो काय झाला, सुपर AIचा भाग. तो अजून हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे, म्हणजे सिनेमातच आहे, अजून तो रिअल लाईफमध्ये आलेला नाही. पण बरेच जे असे कन्सेप्ट होते जे जुन्या काळात सिनेमात दाखवले जायचे, उदाहरणार्थ टचस्क्रीनचे मोबाईल, जे आज अस्तित्वात आहेत, आज ते डेव्हलप झालेले आहेत. मग हे काय झाले, बेसिक AIचे टाईप झाले. आता ह्या AIचा उपयोग कुठे केला जातो, तर इथे मी काही मुद्दे इथे मेन्शन केलेले आहेत, काही एक्झाम्पल इथे दिलेली आहेत, आणि याच्यानंतर आपण लगेचच काही ॲक्च्युअल रियालिटीमध्ये AI वापरून बघणार, ठीक आहे. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे इथे, तो म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी. आकाशामधले खगोलातले जे काही ग्रहतारे असतात ते जे तुम्हाला डिस्कवरी किंवा इतर चॅनलवरती जे दाखवले जातात ते खरेखुरे नसतात, कारण त्या ठिकाणी इतक्या लांब शनिग्रहापर्यंत, गुरुग्रहापर्यंत इतक्या लांब कॅमेरा कोण सोडणार, तितक्या लांब सॅटेलाईट कशा जाणार. मग काही अंतरापर्यंत, लिमिटपर्यंत त्या सॅटेलाईट जातात, आणि त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे प्रेडिक्ट केली जाते, आणि त्यानंतर CGI टेक्नॉलॉजी वापरून त्या ठिकाणी तुम्हाला 3D स्ट्रक्चर दाखवलं जातं, सूर्यमालेचं, सोलर सिस्टीमचं. त्यानंतर हेल्थकेअरमध्ये जे डायग्नोसिस करण्यासाठी जी काही आपली लक्षणे आहेत, आपल्या हातावरती म्हणा, आपल्या स्किनवरती जी काही लक्षणे आहेत, त्याचा फोटो कॅप्चर केला जातो, इमेज प्रोसेसिंग होतं, आणि त्याच्याद्वारे कुठला स्किन डिसीज आहे किंवा विविध लक्षणांद्वारे रोग आयडेंटिफाय केला जातो, आणि त्यावरती काय उपाय असू शकतील ते दाखवलं जातं. त्याचप्रमाणे गेमिंगमध्ये पण जेव्हा आपण मल्टीप्लेयर गेम खेळतो तेव्हा ज्या गेममधले जे प्लेयर्स आहेत त्यांना ऑपरेट करणारे कोणतरी माणूस असतात, पण जेव्हा आपण सिंगल प्लेयर गेम खेळतो तेव्हा जे आपले एनिमी असतात, शत्रू असतात, ते कसे काय मूव्ह होत असतात, तर त्या ठिकाणी पण डिसिजन मेकिंग आहे. दॅट कॅन बिहेव लाईक अ ह्युमन, दॅट कॅन थिंक लाईक अ ह्युमन, दॅट कॅन मेक डिसिजन्स लाईक अ ह्युमन. म्हणजे जे बॉट्स आहेत ते बरोबर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पळता त्या ठिकाणी तुमचा पाठलाग करतात. तुम्ही डाव्या बाजूला वळलात की ते डाव्या बाजूला जातात, उजव्या बाजूला वळलात की उजव्या बाजूला जातात, ठराविक अंतरावरती आल्यानंतर शूट करतात. मग ही माणसासारखी जी विचार क्षमता आहे ती त्या बॉट्समध्ये भरलेली आहे, त्या मशीनमध्ये भरलेली आहे, त्यानुसार तुम्हाला त्या गेममध्ये दृश्य दाखवलं जातं. हे गेमिंगमध्ये आलं. त्यानंतर त्याचप्रमाणे फायनान्स, डेटा सिक्युरिटी, ज्यामध्ये सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी AIचा वापर केला जातो. सोशल मीडियामध्ये बघा, तुम्ही
एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकली आणि त्याने ॲक्सेप्ट केली, तर त्या 2 फ्रेंडमध्ये, नवीन बनलेल्या फ्रेंडमध्ये कॉमन फ्रेंड्स कोण आहेत ह्याची सजेशन येतात. मग हे काय झालं, एक उदाहरण सोशल मीडिया सजेशनचं. मग या ठिकाणी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं जातं. त्यानंतर ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्ट, गुगल मॅप म्हणा, चॅटबॉट म्हणा, या ठिकाणी वापरला जातो. ऑटोमेटिव्ह इंडस्ट्री, मग ज्या प्रकारे आपण पूर्वी बघितलेला पिक्चर लक्ष्याचा एक गाडी बाकी अनाडी असेल किंवा हिंदीमधला टार्झन असेल, टार्झन द बंदर कार, मग तो एक हायपोथेटिकल कन्सेप्ट होता तेव्हा, पण आताच्या काळात खरोखरच तशी कार आलेली आहे. सेल्फ ड्रिव्हन कार म्हणून जर तुम्ही सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते व्हिडिओ वगैरे दिसतील. मग त्या कारमध्ये सेन्सर वगैरे बसवलेले आहेत. ते सेन्सर काय करतात, इनपुट घेण्याचं काम करतात. गाडी चालत असताना समोर काही ऑब्स्टॅकल आला, एखादा ॲनिमल आला, तर त्या सेन्सरला डिटेक्ट होतं आणि ॲटोमॅटिक गाडीचा स्पीड कमी केला जातो. त्याचप्रमाणे रोबोटिक्समध्ये ह्युमनाइड रोबोट, एरिका, सोफिया एक्सेट्रा हे रोबोट बनवले गेलेले आहेत, जे सेम माणसासारखे बोलतात, माणसासारखे निर्णय घेतात. त्याचप्रमाणे एंटरटेनमेंट, याच्यामध्ये VFX म्हणजे काय, जेव्हा एखादा पिक्चर शूट केला जातो, फॉर एक्झाम्पल डायनासोरचे पिक्चर तुम्ही बघितले असतील, ॲनाकोंडा बघितला असेल, बाहुबली बघितला असेल, मग जेव्हा ॲक्च्युअली शूटिंग घेतली जाते तेव्हा त्या ठिकाणी कोणी ॲनाकोंडा किंवा डायनासोर वगैरे नसतो, ते अशीच ॲक्टिंग करतात. पण नंतर त्या व्हिडिओ घेऊन त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून त्या ठिकाणी डायनासोर दाखवला जातो, ॲनाकोंडा दाखवला जातो, किंवा बाहुबलीसारख्या सिनेमामध्ये बॅकग्राऊंडला धबधबे वगैरे दाखवले जातात, डोंगर दाखवला जातो, जो ॲक्च्युअल शूटिंग घेताना त्या ठिकाणी नसतो. मग अशा प्रकारे मनोरंजनात्मक एंटरटेनमेंटमध्ये पण AIचा वापर होतो. आणि ॲग्रिकल्चरमध्ये, शेतीमध्ये काय होतं, तर सॉलिड अँड क्रॉप मॉनिटरिंग, जी काही तुमची पिके आहेत त्या पिकांचं मॉनिटरिंग त्या शेतकऱ्याला मोबाईलवरती दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर जी काही माती आहे, मातीमध्ये मॉइश्चर, आर्द्रता किती आहे ते डिटेक्ट करणारे सेन्सर असतात. त्याच्यानुसार पाणी किती प्रमाणात कुठे घातलं पाहिजे, शेताच्या कुठल्या भागात पाण्याची आवश्यकता आहे, ते सगळं प्रेडिक्ट वगैरे केलं जातं, ते एनालाइज केलं जातं. आणि ई कॉमर्स म्हणजे काय, तर तुम्ही एखादा मोबाईल खरेदी केलात ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर, आणि त्यानंतर तुम्हाला काही सजेशन येतात की एवढ्या लोकांनी या मोबाईलबरोबर हा स्क्रीन गार्ड पण विकत घेतला, या मोबाईलबरोबर हे कवर पण विकत घेतलं, या मोबाईलबरोबर हे इयरफोन पण विकत घेतले. मग हे सजेशन कुठून येतात, तर जसा माणूस जर दुकानवाला असतं तर तो सांगतो ना की या मोबाईलबरोबर लोक हे पण घेतात, हे पण घ्या. मग हे काम कोणी केलं, AIने केलं. लोकांनी आतापर्यंत या मोबाईलसोबत काय काय खरेदी केलं त्याची लिस्ट त्यांनी खेचून काढली आणि ती लोकांना त्याने दाखवली. मग अशा प्रकारे AIचा वापर कॉमर्समध्ये पण होतो. आणि त्याचप्रमाणे एज्युकेशनमध्ये, डिस्टन्स एज्युकेशन, किंवा तुम्ही एखादा कन्सेप्ट जर ChatGPTवर टाकला, जेमिनीवरती टाकला, तर तुमचा जो अभ्यासाचा कन्सेप्ट आहे त्याची डायग्रॅमसहित सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते. याला लर्निंग पण आपण म्हणतो. मग हे आपण काही बेसिक ॲप्लिकेशन्स AIची बघितली. मग आता आपण काही रिअल लाईफ ॲप्लिकेशन आपण एक्झिक्यूट करून बघूया. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लोगो मेकर. समजा तुम्हाला लोगो बनवायचा आहे, कोणीतरी सांगितलं की मला लोगो बनवून पाहिजे, किती रुपयाला देशील, तर तुम्ही त्याला सांगायचं जी काय अमाऊंट आहे ती, बाबा 1000 रुपयाला मी लोगो देईन तुला बनवून. ठीक आहे, मग तुम्ही कसं बनवणार, तुम्हाला समजा फोटोशॉप येत नाही, तुम्हाला नॉईज येतोय कोणता तरी, सगळ्यांनी आपापले माईक म्यूट करा, नॉईज येतोय, आपले माईक म्यूट करा. तर आता लोगो बनवायचा आहे आणि तुम्हाला काही फोटोशॉप येत नाही, कोरल ड्रॉ येत नाही, मग ह्या ज्या बेसिक गोष्टी पाहिजेत लोगो डिझाईन करण्यासाठी ते तुम्हाला येत नाहीत. मग त्याच्यासाठी इथे काही मी वेबसाईट इथे मेन्शन करून ठेवलेले आहेत. त्याच्यापैकी कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट लोगो डिझाईन करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण इथे जाऊया, www.design.com ही वेबसाईट आहे. ही मी समजा ओपन केली. मग इथे लोगोज म्हणून आहे. मग इथे जाऊन पण तुम्ही लोगो वगैरे बनवू शकता. मग इथे समजा तुम्ही आपल्या कंपनीचं नाव वगैरे टाकलं, तुम्हाला समजा इथे लोगो वगैरे बनवायचं असेल किंवा कंपनीचं नाव जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता. तुम्ही जे काही तुम्हाला डिस्क्रिप्शन पाहिजे ते इथे द्यायचं.
मग ॲटोमॅटिक तो तुम्हाला इथे लोगोचे काही सॅम्पल देईल. मग ते इथे जसजसं तुम्ही डिस्क्रिप्शन टाकत जाणार तसतसे तुम्हाला इथे सॅम्पल भेटत जाणार. इथे मी बिझनेस नेम टाकलं, जे काही मला पाहिजे होतं ते इथे बिझनेस नेम आलं. त्याच्यानंतर कुठल्या टाईपचा लोगो पाहिजे तर टेक्नॉलॉजी या रिलेटेड लोगो पाहिजे, म्हणून इथे सगळे टेक्नॉलॉजिकल हे लोगो आले. मग अशा प्रकारे तुम्हाला जो कुठला लोगो आवडतो तो तुम्ही घेऊ शकता आणि इथे गुगलने लॉग इन करून तो डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही एखादा लोगो विकू पण शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आपण फ्री ऑफ कॉस्ट लोगो डिझाईन करू शकतो. आणि ह्या डिझाईनमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर इकडे उजव्या बाजूला ऑप्शन आहेत, बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी, शेप्स वगैरे ॲड करण्यासाठी, याला ॲनिमेशन देण्यासाठी, ॲनिमेट करण्यासाठी, हे सगळं करून तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. खाली डाउनलोड बटन आहे. तर हे झालं लोगोच्या बाबतीत. त्याचप्रमाणे अजून तुम्ही काय करू शकता, इमेज बॅकग्राऊंड रिमूव्हर ही पण एक वेबसाईट आहे. ही पण काय करते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तुमचा जो काही इमेज असणार त्याच्यामधलं बॅकग्राऊंड रिमूव्ह करते आणि त्या ठिकाणी तुम्ही दुसरं बॅकग्राऊंड पण ॲड करू शकता. मग इथे मी 2 वेबसाईट दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी ही वेबसाईट ओपन करतो, remove.bg. आता या वेबसाईटवरती तुम्हाला ज्या इमेजचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे किंवा रिप्लेस करायचं आहे ती इमेज तुम्ही इथे अपलोड करा. अपलोड इमेजवरती क्लिक केलं आणि इथे एक मी इमेज निवडतो. मग ही एक इमेज आहे, याच्यामध्ये बॅकग्राऊंडला कार्स आहेत आणि आता बॅकग्राऊंड सगळे ह्याचं काढून टाकलं आहे. ठीक आहे, ओरिजिनल इमेज कशी होती ती एकदा दाखवतो. ओरिजिनल इमेज अशी होती, बॅकग्राऊंडला भिंत होती, इकडे एक माणूस होता, इथे कार वगैरे होत्या, बरोबर. आणि ह्याच्यातूनही बॅकग्राऊंड दिसतं, ह्या गाडीची जी काच आहे त्याच्या विंडोमधलं मागचं बॅकग्राऊंड दिसतंय. मग आर्टिफिशियल इंटेलिजंट हे काय करतं, तर ह्याचं बॅकग्राऊंड काढलं आणि या खिडकीतून दिसणारं जे टेबल वगैरे होतं बॅकग्राऊंड ते पण त्याने काढलं. ठीक आहे, मग हेच आपल्याला जर कोरल ड्रॉवरून आपण करायला गेलो तर एकदम कटोकट आपल्याला हे सगळं बारीक काम करावं लागतं, पण हे AIने आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये करून दिलं. आता याच्या पुढची गोष्ट, आता मला काही बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे तर इथे बॅकग्राऊंडवरती मी जाणार आणि कुठलं बॅकग्राऊंड पाहिजे ते याच्यातलं मी एखादं बॅकग्राऊंड सिलेक्ट करणार. जे काही तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे ते तुम्ही याच्यातलं सिलेक्ट करू शकता. इथे वेगवेगळी बॅकग्राऊंड्स आहेत. ठीक आहे, आणि इथे इतरही ऑप्शन आहेत, इथे इफेक्ट्स आहेत, हे सगळे तुम्ही ट्राय करून बघा. ब्लर किती पाहिजे, ओपॅसिटी म्हणजे ट्रान्सपरंट किती पाहिजे, हे सगळं करून तुम्ही या डाउनलोड बटनला क्लिक करून डाउनलोड करू शकता. आणि इथे त्याने बघा ह्या खिडकीतून हे बॅकग्राऊंड पण बदललं आहे मागचं. ओरिजिनल फोटोमध्ये तिथे भिंत दिसायची, भिंतीचा कलर दिसायचा, पण इथे बघा ही जी विंडो आहे त्याच्यातून त्याने बॅकग्राऊंडनुसार तिथे इमेज एडिट केलेली आहे. दुसरं मी एखादं बॅकग्राऊंड इथे निवडलं तर त्यानुसार या खिडकीतून बघा तिथे ती इमेज चेंज झालेली दिसते. मग अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता. त्यानंतर आता पुढे जाऊया. बॅकग्राऊंड रिमूव्हरचं एक एक्झाम्पल बघितलं. त्याच्यानंतर अशाच प्रकारे ही वेबसाईट वापरून, या 2 वेबसाईट आहेत त्या वेबसाईट वापरून आपण काय करू शकतो, तुमच्याकडे एखादा फोटो जर ब्लर असेल, जुन्या काळात तुमच्या आजोबांचा वगैरे तुम्ही फोटो जर छोट्या मोबाईलमधून किंवा जुने टचस्क्रीनचे जे मोबाईल होते ज्यांचे कॅमेरा कमी मेगापिक्सेलचे होते त्यांमधून काढलेला असेल किंवा बटनवाले जे फोन होते जुने त्याच्यावरून काढलेला असेल तर तुम्ही तो फोटो काय करू शकता, एनहान्स करू शकता. जसं इथे बघा फोटो हा ब्लर आहे, पण नंतर हा अशा प्रकारे एनहान्स होतो. माऊस मी उजवीकडे नेल्यानंतर इथे ब्लर दिसतोय. आता माऊस जेव्हा डावीकडे नेतो ॲरो तेव्हा हा क्लिअर झालेला दिसतो.
मग फोटो एडिटिंग मॅन्युअली आपल्याला हे फोटोशॉपवरून करण्यासाठी भरपूर वेळ लागणार होता. पण इथे काय करायचं, सेम मगाच्यासारखं या अपलोड बटनला क्लिक करायचं, आपली ब्लर असलेली इमेज अपलोड करायची आणि एका सेकंदमध्ये तुमच्याकडे काय असणार, क्लिअर झालेली इमेज येणार. त्यानंतर आणखी एक शेवटचं टूल आपण बघूया, 2 टूल बघूया, शेवटची राहिली ती एक म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टू कलरफुल. म्हणजे तुमच्याकडे जर जुना फोटो असेल ब्लॅक अँड व्हाईट आणि त्याचा जर कलर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी ही वेबसाईट वापरली जाते. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? इथे प्रत्येकाने आपापला माईक म्यूट करा. ब्लॅक अँड व्हाईट इमेज ही कलरफुल कशी बनवायची ते बघूया. सेम प्रोसेस आहे. इथे अपलोड इमेजला क्लिक करायचं. अपलोड इमेजला क्लिक करून जी काय ब्लॅक अँड व्हाईट इमेज आहे ती इथे अपलोड करायची. ओके, आता मी ब्लॅक अँड व्हाईट इमेज काय निवडली होती, तर ही वाली निवडली होती. ही वाली ब्लॅक अँड व्हाईट इमेज मी निवडली होती. आता ही मला काय करायची आहे, कलरफुल बनवायची आहे. तर ही इमेज मी या ठिकाणी अपलोड केली, तर ही ब्लॅक अँड व्हाईट आणि इथे उजव्या बाजूला कलर, आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकता फ्री डाउनलोड ऑप्शन वापरून. आणि या ठिकाणी तुम्ही बघाल तर ती इमेज कलरफुल बनलेली आहे. पहिली ती कशी होती, ब्लॅक अँड व्हाईट होती आणि आता ती कलरफुल बनलेली आहे. मग हीच ब्लॅक अँड व्हाईट इमेज कलरफुल बनवताना जर तुम्ही मॅन्युअल स्किल वापराल फोटोशॉपवरून आणि तर भरपूर वेळ जाणार. पण ह्याने हे सगळं एका सेकंदात करून दिलं. म्हणजेच काय, AI काय आहे, तर मशीनला अशा प्रकारे ट्रेन केलेलं आहे की ते माणसासारखं विचार करतं, माणसासारखे डिसिजन घेतं, माणसासारखं वागतं. आणि आता एक आपण ह्याच्यातलं शेवटचं एक्झाम्पल बघणार आहोत, ते म्हणजे अटायर एडिटर. firefly.adobe.com ह्याच्यावरती जर तुम्ही आपलं अकाउंट उघडलं तर त्याच्यामध्ये हा अटायर एडिटर म्हणून आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, सेम मगाशाप्रमाणे एक इमेज अपलोड करायची आणि त्याचा अटायर म्हणजे त्याची वेशभूषा तुम्ही बदलू शकता. तर इथे मी एक इमेज अपलोड करतो एका विद्यार्थ्याची. ठीक आहे, आता या विद्यार्थ्याच्या इमेजमध्ये मला काय करायचं आहे, तर मला वाटतं की याला एक टोपी घातली पाहिजे. ठीक आहे, मग मी इथे ॲड करतो ॲड हॅट. अजून मला काय पाहिजे, तर ह्याचे जे शूज आहेत ते काळ्या रंगाचे आहेत, ते पांढऱ्या रंगाचे बनवायचे आहेत. तर इथे लिहूया मेक शूज व्हाईट. एवढं करून मी इथे जनरेटला क्लिक करतो. मग मॅन्युअली जर आपण हे फोटो एडिटिंग जर करायला गेलो तर काय वेळ लागणार भरपूर, पण हे आपल्याला पटकन करून देणार. तो काय म्हणतो, जरा साइन इन करा म्हणतो. तर मी माझं जे गुगल अकाउंट आहे ते वापरून मी साइन इन करतो. अकाउंट क्रिएट करायला सांगतोय. आणि जनरेट या बटनला क्लिक करतो. तर 5 ते 10 सेकंदमध्ये हा आपण जसं सांगितलं त्यानुसार आपल्याला त्या इमेजमध्ये एडिट करून देईल. बघा, इथे त्यांनी हॅट ॲड केली, याला टोपी घातली, बरोबर, आणि याचे शूज पांढऱ्या रंगाचे केले. जर तुम्ही झूम वगैरे करून बघितलं तर मस्तपैकी करेक्टली त्यांनी सगळं केलेलं असेल तिथे. त्याच्यानंतर ह्याला अजून काय करूया, कोट ह्याला घालूया, ॲड कोट. मागचा प्रॉम्प्ट काढून टाकतो.
तर इथे बघा त्याने आता याला कोट ॲड केला. तुम्हाला जर याचं बॅकग्राऊंड वगैरे काही चेंज करायचं असेल तर ॲड बॅकग्राऊंड ऑफ क्लासरूम. क्लासरूमचं बॅकग्राऊंड ॲड करायला सांगितलं त्याला पाठीमागे. बघूया काय बनवतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी बनवायला आपल्याला 2-3 तास लागले असते. 2-3 तासपेक्षा अधिक लागला असता. अर्धा दिवस गेला असता मिनिमम. तर ह्याने हे ॲटोमॅटिक सगळं तुम्हाला AI ने जनरेट करून दिलं. त्याचप्रमाणे ह्याची जी पाय आहेत त्या ठिकाणी बघा खालच्या फ्लोअरवरती, क्लासरूमच्या फ्लोअरवरती याचं रिफ्लेक्शन, प्रतिबिंब पण दिसतंय. म्हणजे एवढं बारीक त्याने एडिटिंग करून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे इथून ती इमेज तुम्ही डाउनलोड पण करू शकता, जे काही तुम्ही चेंजेस केले आहेत ते. इथे बघा शूज काळे होते त्याचे त्यांनी पांढरे केले. काय वाटतं एडिटिंग केल्यासारखं. त्यानंतर खाली त्यांनी प्रतिबिंब पण दाखवलं आहे बघा, पायांचं प्रतिबिंब दिसतंय. त्यानंतर इथे कोट, टोपी बरोबर त्याने फिट बसेल अशी त्या ठिकाणी ॲड केलेली आहे. त्यानंतर क्लासरूम हे त्याने ॲड केलेलं आहे. मग ओरिजिनल फोटो कसा होता आणि झाला कसा हे आपण इथे बघितलं. ओरिजिनली कसा होता तो, ओरिजिनली असा होता आणि नंतर झाला कसा, असा झाला. मग अशा प्रकारे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट इमेज वगैरे एडिट करू शकता आणि ते कोणाला तरी तुम्ही विकू पण शकता. ठीक आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला फोटोशॉप म्हणा, कोरल ड्रॉ म्हणा, यांची काही तेवढी तशी गरज नाही. हे तुम्ही AIच्या सहाय्याने करू शकता. मग थोडक्यात यामध्ये आपण काय शिकलो, त्यातून कन्क्लुजन काय, नो स्पेशल स्किल रिक्वायर्ड फॉर इमेज एडिटिंग. इमेज एडिटिंगसारखी जी इतर क्रिया आहेत त्यांच्यासाठी स्पेशल स्किल रिक्वायर्ड नाही आहे. लेस एक्सपेन्सिव्ह, म्हणजे तुम्हाला कोरल ड्रॉचं लायसन व्हर्जन विकत घ्यायची गरज नाही, फोटोशॉपचं लायसन व्हर्जन विकत घ्यायची गरज नाही. फ्री ऑफ कॉस्ट केलं तुम्ही, म्हणजे काय, हे लेस एक्सपेन्सिव्ह आहे. लेस टाईम पण आपल्याला कमी लागला. जी गोष्ट करायला 2-3 तास लागले असते ती गोष्ट आपण 1 मिनिटाच्या आत बनवली. त्यानंतर लेस ह्युमन एफर्ट्स, माणसाचे एफर्ट्स कमी. बॅकग्राऊंड काढायला त्या ठिकाणी दुसरं बॅकग्राऊंड ॲड करायला, बारीक पद्धतीने सगळं क्रॉप करायला वेळ लागणार होता, कटोकट सगळं बनवायला. पण AIने आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये बनवून दिलं. आणि इझी टू यूज, हे वापरायला सोपं फोटोशॉप आणि वापरायच्यापेक्षा. मग अशा प्रकारे आपण AIचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करू शकतो ते बघितलं आहे. मग आता येऊया महत्त्वाच्या टप्प्यावरती. तर तुम्ही बरेच जे विद्यार्थी आहात ते 10वी आणि 12वी वाले असे आहात. मग ह्यांच्यासाठी AI करिअर ह्याचं जे महत्त्व सांगणार आहे. कारण आता AI हे कम्प्युटरच्या क्षेत्रात पण घुसलेलं आहे. आता जे तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवलं, मेकॅनिकलच्या क्षेत्रात पण घुसलेलं आहे, ज्याच्यामुळे आता सेल्फ ड्रिव्हन कार, टार्झनसारख्या गाड्या सध्या इन्व्हेंट होत आहेत ॲटोमॅटिक चालणाऱ्या. त्याच्यानंतर सिव्हिलमध्ये पण ते जात आहे AI, ज्याच्यामुळे आपण काय करतो, जे नकाशा वगैरे जे असतात जमिनीचे सर्वे नंबर वगैरे, ते आपण मॅपच्या सहाय्याने ऑनलाईन आपण जनरेट करू शकतो, ऑनलाईन मिळवू शकतो. त्याचप्रमाणे आपण नुसता मोबाईल फिरवून जे घराचं बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे ते 3D बनवू शकतो. अशी AI बेस्ड ॲप्लिकेशन्स पण आलेली आहेत. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण जे ट्रॅफिक सिग्नल वगैरे असतात ते पूर्वी ऑपरेट करायला माणूस ठेवला जायचा, ते आता AIच्या आधारावरती. AI काय करणार, कॅमेऱ्याच्या सहाय्याने बघणार बाबा कुठे ट्रॅफिक आहे, कुठे ट्रॅफिक कमी आहे, आणि त्यानुसार ते कुठला सिग्नल पाडला पाहिजे, कुठला रस्ता रोखला पाहिजे, कोणाला फ्री केलं पाहिजे हे ठरवणार. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स दॅट मेक्स मशीन इंटेलिजंट, दॅट कॅन बिहेव लाईक ह्युमन, थिंक लाईक ह्युमन अँड मेक डिसिजन्स लाईक ह्युमन. अशा मशीन बनवल्या जातात AIच्या सहाय्याने, ज्या माणसासारखा विचार करतील, माणसासारखं वागतील आणि माणसासारखे निर्णय घेतील. मग अशा प्रकारे सगळ्या ब्रांचमध्ये सध्या AI इव्हॉल्व होत आहे. मग फ्युचरमध्ये ह्या AIला खूप स्कोप आहे. मग
हे जे AI आहे हे कशामधून आलं आहे, ते टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंडमधून. त्याच्यामुळे सध्या जी टेक्निकल फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हाय पगाराच्या, जास्तीत जास्त पॅकेजच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. मग टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये जाण्यासाठी म्हणजे जे वेगवेगळे इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत, टेक्नॉलॉजिकल कोर्सेस आहेत, IT फील्ड आहे, कम्प्युटर सायन्स आहे किंवा मेकॅनिकल आहे, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, या सगळ्यांमध्ये जाण्यासाठी काय मार्ग आहे? तुम्हाला टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये जायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे, IT कॉम्प्युटर सायन्स करायचं आहे, तर काय मार्ग आहे? तर तुम्हाला 10वीतून 2 मार्ग असतात. एक म्हणजे डिप्लोमा करणे 3 वर्षाचा आणि दुसरा म्हणजे 2 वर्षाचा HSC कोर्स म्हणजे 11वी-12वी करणे. ओके. आणि त्याच्यानंतर डिप्लोमा करणारा पण डिग्रीला ॲडमिशन घेतो आणि 11वी-12वी करणारा पण डिग्रीला ॲडमिशन घेतो. त्याचे म्हणजेच काय, डिप्लोमा आणि 11वी-12वी हे एकाच लेवलचे कोर्स आहेत. डिप्लोमा करणारा पण डिग्रीला ॲडमिशन घेतो, 11वी-12वी करणारा पण डिग्रीला ॲडमिशन घेतो. पण जर तुम्ही डिप्लोमा केला 3 वर्षाचा तर फायदा काय होतो? तर पहिली गोष्ट म्हणजे डिप्लोमाला समजा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग निवडलं, तर जेव्हा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री करणार तेव्हा डिप्लोमामध्ये जे सब्जेक्ट असणार तेच इकडे डिग्रीला असणार, फक्त ते जरा डीपमध्ये असणार, जरा सखोल असणार. पण तेच जर तुम्ही 11वी-12वी करून सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे जर तुम्ही करायला गेलात तर 11वी-12वीला काय झालेलं असणार, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हेच विषय असतात. मग त्याच्यामुळे डिग्रीचे जरा जे विषय आहेत ते कठीण वाटतात. पण जी मुलं डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला येतात, डिप्लोमा करून, तर त्यांना जे डिग्रीला विषय आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्सला जे विषय आहेत तेच डिप्लोमा सिव्हिल, डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा कम्प्युटर, त्याचप्रमाणे डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे, त्यांना तेच विषय असतात. फक्त डिप्लोमामध्ये जरा एवढं डीप नसतं, पण डिग्रीमध्ये ते डीप असतं, सखोल ज्ञान असतं, विस्तृत असतं. त्याच्यामुळे जे डिप्लोमा करून डिग्रीला ॲडमिशन घेतात त्यांना ते फायद्याचं ठरतं. ठीक आहे. आता दुसरा एक फायदा काय आहे डिप्लोमा करण्याचा, तर 11वी-12वी केल्याच्या नंतर CET किंवा JEE परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आणि ती जर त्याच्यात जर तुमचा नॉन झिरो स्कोर असेल, म्हणजे जर तुम्ही पास झाला असाल तरच तुम्हाला डिग्रीच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळतं. परंतु जर डिप्लोमा केला, 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा केला, तर CET किंवा JEE परीक्षा द्यायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं, डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. काही डिग्रीज असतात त्या 4 वर्षाच्या असतात, काही डिग्रीज 3 वर्षाच्या असतात. जसं की कम्प्युटर सायन्स, IT हे BSCचे अंडर येतात, हे 3 वर्षाची डिग्री आहे. परंतु जे इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे 4 वर्षाचे कोर्सेस आहेत. मग कुठलाही डिग्रीचा कोर्स असो, BSc असो वा इंजिनिअरिंगचा असो, जर तुम्ही 12वी केली तर तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळणार आहे. इंजिनिअरिंगसाठी CET किंवा JEE परीक्षा देणे कंपल्सरी आहे. परंतु जर तुम्ही डिप्लोमा केला तर CET किंवा JEE परीक्षा द्यायची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला डिग्रीच्या सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. भले ती BScची IT कॉम्प्युटर सायन्स असो वा इंजिनिअरिंगची असो, डिप्लोमा केलेल्या कॅन्डिडेटला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. मग हे फायदे आहेत, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. म्हणून ज्यांना कोणाला पुढे टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये जायचं आहे त्यांनी 11वी-12वी करण्याऐवजी डिप्लोमा करावा. त्याचे तुम्हाला 2 फायदे सांगितले. ठीक आहे. तर ज्यांना टेक्निकल फील्डमध्ये जायचं आहे त्यांनी 10वी नंतर 11वी-12वी करण्यापेक्षा डिप्लोमा केलेला चांगला. बरेच जण काय करतात, बरेच जण ITIला पण जातात. मग जर तुम्ही जरा अभ्यास केला फील्डचा तर तुम्हाला असं आढळून येईल की हे जे डिप्लोमा किंवा डिग्री केलेले जे कॅन्डिडेट असतात ह्यांच्या हाताखाली ITI केलेले कॅन्डिडेट काम करतात. मग तुम्हाला हाताखाली कोणाचं जर काम करायचं असेल तर ITI करू शकता. आणि जर तुम्हाला जे ITIवाले आहेत त्यांच्यावरती तुम्हाला अधिकार गाजवायचा असेल, त्यांना ऑर्डर द्यायच्या असतील कामाच्या, तर तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री करून इंजिनियर बनू शकता. मग अशा प्रकारे मी तुम्हाला इथे करिअर रिलेटेड मार्ग सांगितला आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाण्यासाठी 12वीतून इंजिनिअरिंगची डिग्री केलेली चांगली की 10वी नंतर डिप्लोमा करून डिग्री केलेली चांगली, हे मी तुम्हाला आता सांगितलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे काही कॉलेज निवडता, इन्स्टिट्यूट निवडता, तर त्याचा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. कुठला अभ्यास? तर त्याच्यामध्ये वेल इक्विप्ड क्लासरूम आहेत का,
बेंचेस वगैरे व्यवस्थित सगळे आहेत का, क्लासरूममध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणा, फॅन म्हणा, ही सगळी सोय आहे का, प्रोजेक्टर वगैरे आहे का, हे सगळे सोयीसुविधांनी युक्त आहेत का, हे चेक केलं पाहिजे. प्रोजेक्टर काही क्लासरूममध्ये असू शकतो जे स्मार्ट क्लासरूम आहेत, पण निदान ज्या बेसिक नीड्स आहेत, बेसिक गरजा आहेत, क्लासरूम वगैरे, क्लासरूममधील बोर्ड वगैरे, बेंचेस वगैरे, क्लीननेस, स्वच्छता, हे सगळं आहे का, हे चेक केलं पाहिजे. नुसते क्लासरूम असून चालत नाहीत, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लायब्ररी पण त्या ठिकाणी आहे का, हे पण बघितलं पाहिजे. या लायब्ररीमध्ये तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पुस्तके वापरू शकता. त्यांना काही दिवसाची मुदत असते, 10 दिवसाच्या मुदतीवरती तुमच्याकडे तुम्ही ठेवू शकता आणि पुन्हा ती मुदत लायब्ररीचं कार्ड वापरून तुम्ही ती एक्सटेंड करून घेऊ शकता. मग लायब्ररी आहेत का त्या कॉलेजमध्ये, हे पण चेक केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला पुस्तकं वगैरे खरेदी करायची गरज नाही, इथे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पुस्तके वापरू शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅब. तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करा, कुठल्याही फील्डमध्ये जा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅब, प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं असतं. मग त्या कॉलेजमध्ये, जे कॉलेज तुम्ही निवडणार त्या कॉलेजमध्ये अशा प्रकारची ह्या मशिनरीज आहेत का, हे महत्त्वाचं. नुसतं थिओरॉटिकल नॉलेजचा काही उपयोग नाही, ती पोपटपंची असते. चांगले जॉब वगैरे काय मिळत नाही. इंटरव्ह्यूमध्ये अशी मुलं तग धरू शकत नाही. त्यांना जर प्रॅक्टिकल नॉलेज असलं तर इंटरव्ह्यूमध्ये तग धरू शकतात आणि चांगल्या प्रकारे उत्तरे देऊ शकतात आणि चांगलं पॅकेज कमवू शकतात. मग त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे लॅबरेटरी. हे लॅबरेटरी कशी असली पाहिजे, हे आदर्श नमुना तुम्हाला दाखवला आहे एका आदर्श कॉलेजचा. इथे बघा, या सगळ्या लॅबरेटरीमधल्या मशीन्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी वापरल्या जातात, या मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी वापरल्या जातात. या मशीनची किंमत 50,000, 60,000, लाख, 1 लाख, 1.5 लाख ह्यांच्या आसपास असते. त्याच्यामुळे या सर्व मशीन्स असल्याच पाहिजेत. ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेता, मग त्या कोर्सच्या संबंधित लॅबमध्ये ज्या मशीन सांगितलेल्या आहेत त्या सिलेबसमध्ये, त्या मशीन असल्याच पाहिजेत. प्रॅक्टिकल नॉलेज त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे. जर तुम्ही कम्प्युटर संबंधित शाखांमध्ये ॲडमिशन घेतलं, डिग्री समजा BSc कॉम्प्युटर सायन्सची डिग्री असेल, BSc IT डिग्री असेल, कम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री असेल, कुठलीही असू देत, कम्प्युटर लॅब असलीच पाहिजे. सगळे कम्प्युटर लेटेस्ट कॉन्फिगरेशन सहित असल्याच पाहिजेत. मग या गोष्टी तुम्ही सर्व बघूनच एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. त्याचप्रमाणे नुसतं अभ्यासाचं असलं म्हणून नाही झालं, अकॅडमिक असलं म्हणून नाही झालं, तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ह्या पण असल्या पाहिजेत. तर इथे बघा, हा जिमखाना पण आहे कॉलेजमध्ये. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी इथे व्यायामशाळा पण आहे. मग हे जे तुम्हाला सगळे फोटो दाखवले, हे कुठल्या कॉलेजचे, तर तुम्हाला हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बघून वाटेल की हे कॉलेज बाबा कुठेतरी मुंबई पुण्यात असेल, तर नाही. हे कॉलेज आपल्या सिंधुदुर्गातच आहे. ते पण मालवण तालुका आणि ओरोस तालुका यांच्या बॉर्डरवरती एक सुकळवाड नावाचं गाव आहे. तर या सुकळवाडमध्ये हे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, शॉर्टकटमध्ये MITM हे कॉलेज आहे. आणि याचा कॅम्पस बघा, तुम्हाला कुठेतरी मोठ्या शहरात आल्यासारखं वाटेल अशा प्रकारे या कॉलेजचा कॅम्पस आहे. त्याचप्रमाणे मालवणच्या विद्यार्थ्यांना अगदी माफक दरात आणण्यासाठी बस सुविधा पण आहे. मालवण आणि कुडाळच्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी या बस सोडल्या जातात. त्याचप्रमाणे इथे चांगल्या ठिकाणी चांगल्या कंपन्यांमध्ये इथल्या मुलांची प्लेसमेंट पण झालेली आहे. चांगल्या कंपन्यांमध्ये मुलांना जॉब पण मिळालेले आहेत. इथे जो 3 नंबरच्या स्लाईडमध्ये 3 नंबरचे जो स्क्रीनशॉट तुम्ही बघताय, हा अभिषेक सिंग, याने इथिकल हॅकर आहे हा. आणि याला नासाने, अमेरिकेतल्या नासाने त्याला अवॉर्ड दिलेला आहे. PhD डिग्री त्याला दिलेली आहे, रेकग्नाइज्ड बाय नासा. हा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्याचप्रमाणे इतर ज्या ब्रांच आहेत, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, तर या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत, कॉम्प्युटर सायन्स असेल, IT असेल, या सगळ्या डिपार्टमेंटसाठी, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इथे कंपन्या येतात इंटरव्ह्यू घ्यायला आणि त्याच्यामधून हे सिलेक्ट झालेले, प्लेसमेंट झालेले विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना सरकारी नोकऱ्या पण लागलेल्या आहेत. मग हे सगळं बघितलं पाहिजे. एखादं कॉलेज जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा तिथले जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना चांगले जॉब मिळालेले आहेत का, त्यामध्ये लॅब इक्विपमेंट्स वगैरे सगळे आहेत का, या सर्व गोष्टी चेक केल्या पाहिजेत. मग हे जे तुम्हाला कॉलेज दाखवलं, हे आपल्या सिंधुदुर्गामध्येच आहे आणि माफक दरामध्ये, कमीत कमी फीमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचं ज्ञान कसं मिळेल हे याच्यामध्ये सगळं आहे. जे काही लॅब मटेरियल लागतं ते सगळं आहे. आणि याच्यामध्ये कोणते कोणते कोर्स आहेत,
तर पहिली गोष्ट म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री असे दोन्ही टाईपचे कोर्सेस आहेत. डिप्लोमामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, तर डिग्रीमध्ये इंजिनिअरिंगच्या डिग्रीज आहेत आणि BSc बॅचलर ऑफ सायन्सच्या डिग्रीज आहेत. इंजिनिअरिंगच्या डिग्रीज कोणत्या आहेत तर सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. व्हेरॅज BSc डिग्रीमध्ये कम्प्युटर सायन्स आणि BSc IT अशा डिग्रीज आहेत. मग या ठिकाणी जे खाली कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सध्या कमी सीट्स अवेलेबल आहेत, लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन तुमचं कन्फर्म करून घेऊ शकता. खाली जे तुम्हाला नंबर दिसत आहेत या नंबरचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आताच्या आता आणि तुम्ही नंतर आज किंवा उद्या कॉल करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मग आज जो तुमच्यासमोर हा जो वर्कशॉप सादर केलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि करिअर गायडन्स रिलेटेड, या वर्कशॉपमध्ये तुम्हाला जर काही तुमचे जर काही डाऊट असतील, क्वेश्चन वगैरे विचारायचे असतील या सेशनबद्दल तर ते तुम्ही विचारू शकता. पण ते बघण्यापूर्वी आपण 1 मिनिटाची एक छोटीशी व्हिडिओ बघूया. मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला MITM कॉलेजचा कॅम्पस दिसतोय. याच्यामध्ये गॅदरिंग वगैरे मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं, कल्चरल ॲक्टिव्हिटीज वगैरे, विज्ञान प्रदर्शनसारखे मोठमोठ्या कॉम्पिटिशन पण भरतात ज्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसची मुलं पार्टिसिपेट करतात. त्याचप्रमाणे पोस्टर मेकिंग, त्यानंतर रांगोळी कॉम्पिटिशन, त्यानंतर PUBGची कॉम्पिटिशन, गेम कॉम्पिटिशन पण इथे भरतात. त्याचप्रमाणे ऑनलाईन डिबेट्स वगैरे पण इथे कॉम्पिटिशन असतात, डिबेट रिलेटेड पण. मग अशा प्रकारे स्पोर्ट्स पण इथे असतात, इनडोअर गेम, आउटडोअर गेम. मग मुलांचा सर्वांगीण विकास फक्त अभ्यासक्रमच नाही तर अभ्यासक्रमाबरोबरच स्पोर्ट्स म्हणा, इतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या सर्व या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला जातो. मग अशा या MITM सिंधुदुर्गातीलच या कॉलेजच्या माध्यमातून आज तुम्हाला आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा दैनंदिन जीवनामधील उपयोग आणि त्याचप्रमाणे करिअर गायडन्स दिलेला आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी सांगितली होती ती म्हणजे ही 10वीतून डिप्लोमा करून डिग्री केलेली चांगली की 11वी-12वी करून डिग्री केलेली चांगली हे तुम्हाला कळलंच असेल. आणि हे जे काही सगळं दाखवलं याची व्हिडिओ पण रेकॉर्ड होत आहे. त्या व्हिडिओची लिंक यूट्यूबवरती टाकल्यानंतर तुम्हाला पाठवली जाईल जेणेकरून परत तुम्ही सगळं रिवाईज करू शकता. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का?